आणि 2 रुपये 70 पैसे, हे 2700 रुपये भाव जरी द्याला तर 2 रुपये 70 पैसे तुम्हाला सांगतो ऊसाचा भाव. 4200 रुपये तुम्हाला सांगतो भुशाचा भाव. आणि मला सांगा एका टनाच्या ऊसामागे जवळपास 7000 रुपये कारखान्याला होते. मग याच्यामध्ये जर 3000 जरी गेले तर तरी ते 4000 प्लस राहतील. त्याच्यात काही अडचणच नाही ना, फक्त यायला द्यायचा नाही. इथल्या आपल्या जवळ परभणी जिल्ह्याचे जेवढे कारखाने आहेत, ह्या कारखान्यामधला सगळ्यात जास्त तुम्हाला सांगतो गोदावरी आणि दुधना ह्या दोन्ही नद्यांमध्ये जवळपास 14% आपल्या ऊसाला रिकव्हरी येते. वाटल्यास तुम्ही चेक करून बघा. सगळ्या मी अजिबात आम्ही सगळं कॅल्क्युलेशन करून बसलो. 14ची जर रिकव्हरी यायला लागली म्हणल्या 11.5च्या जवळपास 3000 3500 3600 त्या बाकीच्या तिकडच्या कारखान्याला द्यायला भाव परवडतो. मग आपल्याला काऊन परवडत नाही. यायचं सगळ्याचं सरळ म्हणणं आहे की परभणी जिल्ह्यामधले शेतकरी अनपड आहेत, यायला काही कळत नाही, हे काय जाग्या येत नाहीत. त्याकरता यायला लुटायचं जर असलं तर बघा सगळ्यात जास्त गुळ प्लॅन्ट पण आता परभणी जिल्ह्यामध्ये जास्त व्हायला लागले. सगळे तिकडचे लोक, बाहेरचे लोक तुम्हाला सांगतो इथं कारखान्यामध्ये आले, गुळ टाकायले, सगळ्या गोष्टी करायला लागले. तरी पण मला सांगा आम्ही 3-4 दिवसापासून सगळ्या शेतकऱ्याला विनंती करलो की या रे बाबा मला सांगा आज 2-4 शेतकरी जवळपास काय आम्हाला का दीपक लिपणीला भाव भेटणार आहे का बळीराम वाड्याला भाव वाटलं का बाबा टाकायला सगळ्यालाच भेटणार आहे ना. ऊस सगळ्याचाच चाललाय. मग सगळ्यांना जर ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं, ताकद दाखवली सगळ्या गोष्टीची, तर कलेक्टर इथं आला पाहिजे, डेप्युटी कलेक्टर इथं आला पाहिजे. आम्हाला खरोखर तुम्हाला सांगतो केंद्रेकर साहेबांना आम्हाला भरपूर सपोर्ट केला. तुम्हाला सांगतो त्या पद्धतीने आम्ही दीपक रावाला सगळ्याला विनंती केली. दीपक राव बी सगळे समोर झालेत. तुम्हाला सांगतो आजूबाजूचे जेवढे कारखाने आहेत इथल्या खरोखरच पालकमंत्र्याचा दबाव ह्या पातळीवर करावर. आणि 2962 रुपयाचं काही क्षणात, काही मिनिटात, काही घंट्यात तुम्हाला लेटर बी येणार आहे. आम्हाला माहिती मिळाली आणि ते लेटर घेऊन दिल्यानंतर सायखेडा कारखाना, गंगाखेड कारखाना, नरसिंहा कारखाना याच्या करता मी तुम्हाला सांगतो आपल्याला आश्वासन देते ना. त्याच्यानं मी काय तुम्हाला जास्त बोलत नाही, पण सगळ्यात जास्त जर पब्लिकचा जर रेटा जर असेल तर प्रशासनावर दबाव पडून आपल्याला सगळ्या गोष्टीच्या मान्यता होतील. तर आम्ही काय 2-4 जण आम्ही काय करू शकत नाही. तुम्ही जर पाठीमागे जर आम्हाला सहकार्य केलं काय आम्ही काय आम्हाला काय कुठलं काय राजकारण करण्यासाठी अजिबात करीत नाही. माझं बी जवळपास 700 टन गंगाखेडला ऊस गेला. मला वाटतंय बाबा मला पैसे पण यायलेत का सगळ्याला भेटणार आहेत ना. सगळ्यांना तुम्हाला सांगतो राजकारणाचा काही संबंध नाही. कुठल्या पक्षानं माणूस यावा, आम्हाला सपोर्ट करावा आणि त्यानं सगळ्या परभणी जिल्ह्याचा शेतकऱ्याला तुम्हाला सांगतो भाव मिळेल. हेच बोलून माझे 2 शब्द समजून. यानंतर किसान सभेचे राज्याध्यक्ष